नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, संस्थापक व संचालक स्पर्धा मित्र अकॅडमी. ठीक आहे, चलो लेक्चर पूर्ण बघायचं आहे. अतिशय महत्वाचं लेक्चर आहे. प्रश्नपत्रिका, सराव प्रश्न किंवा इतर कोणत्याही डेटापेक्षा हे लेक्चर अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, पहिलं लेक्चर जे आपण या संबंधी घेतलं होतं, जाहिरात आली एमपीएससी गट क ची, सर्व जाहिरातीबद्दल आणि परीक्षा कशी पास व्हायची याच्या संबंधी आपलं पहिलं लेक्चर घेतलेलं आहे आपण. अतिशय उत्तम प्रतिसाद तुम्ही या लेक्चरला दिलेला आहे. तुम्हाला 100% आवडला असणार. ठीक आहे, तर आता आपलं हे तलाठी संबंधीचं दुसरं लेक्चर. बरं, आता या ठिकाणी आपण सिरीजच सुरू करतोय. ठीक आहे, तलाठी अभ्यास यात्रा सिरीज 90 दिवस राहिलेले आहेत. बघूयात. मी काय असं म्हणणार नाही की 90 पेक्षा माझे जास्त लेक्चर होतील किंवा कमी लेक्चर होतील. बघूयात, आपण 90 लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, 85 होतील, 80 होतील, 110 सुद्धा होऊ शकतात. ठीक आहे, जे आहे ते या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल बोलणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपलं लेक्चर आजचं जे आहे, स्ट्रॅटेजी, काय चूक काय बरोबर, काय चूक काय बरोबर. सर पटकन सराव प्रश्न द्या, पटकन सराव प्रश्न सोडवून घ्या, तलाठीचा अभ्यास पूर्ण घ्या, जादूची कांडी फिरवा आणि आम्हाला तलाठी पद मिळवून द्या, असं होणार नाही. महाराष्ट्रातला कोणताही शिक्षकाकडे अशी जादूची कांडी नाही आणि माझ्याकडे तर अजिबातच नाही. ठीक आहे, तुम्ही फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे, 1539 जागा आहेत. जागा भरपूर आहेत. एमपीएससी म्हणायचं का तलाठी म्हणायचं? ठीक आहे, आपल्याला तलाठी आवडतंय, आपण तलाठी म्हणायचं. जग काय म्हणतंय जगाला म्हणू द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला क्लरिकल पोस्ट आवडती, आपण क्लर्कची एक्झाम म्हणू. जग काय म्हणतंय काही घेणं देणं नाही. ठीक आहे, या ठिकाणी असं आहे, आमंत्रणाला बोलवायचं आणि वरण भात खाऊ घालायचं. नाव मोठे, आमंत्रण, मग धाकधूक होती. मग मनात काय, पोळी असेल का, पुरणपोळी असेल का, अजून कशाचा बेत असेल, तसं काही नाही. ठीक आहे, चलो एमपीएससी म्हणू, एमपीएससी तलाठी म्हणा, तलाठीची परीक्षा म्हणू, काही म्हणू, तलाठीचं स्वरूप थोडंसं बदललंय. या ठिकाणी आज आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहे. जोपर्यंत तुमच्या मनाची पूर्ण तयारी होत नाही की मला ही परीक्षा पास व्हायचीच आहे, व्हायची असेल तर मला काय करावं लागेल, किती झिजावं लागेल, काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय करू, काय नको करू, हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत या ठिकाणी मी तरी अभ्यासाला सुरुवात करणार नाही. मी जर अभ्यासाला सुरुवात केली नाही म्हणजे तुम्ही करायची नाही असं नाही. तुमचा दररोज अभ्यास तुमचा सुरूच असणार आहे. दररोजचं वाचन सुरू असणार आहे. पहिले महिना, 1.5 महिना प्रचंड वाचनाचा कालावधी असतो. ठीक आहे, या ठिकाणी भरपूर वाचन करायचं, भरपूर प्रश्न सोडवायचे आणि जाता जाता हळूहळू टप्प्याटप्प्यावर चुका दुरुस्त करत जायचं. ठीक आहे, ह्या चुका काय होतात हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी लेक्चर घेतोय. पहिले 2 किंवा 3 लेक्चर हे असेच असणार आहेत. आजचं दुसरं लेक्चर स्ट्रॅटेजी, काय चूक काय बरोबर. तिसरं लेक्चर मी या ठिकाणी अभ्यासक्रमावर जी पुस्तकं वापरली जातात सविस्तर, त्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहे. आणि ठीक आहे, त्याच्यानंतर 1 बाय 1 तलाठीचे आपण सर्व झालेले पेपर्स, जुने पेपर्स, बेसिक बुक्स, स्टेट बोर्ड्स, त्याच्यामधला अभ्यास किंवा एमपीएससीच्या ज्या पीवायक्यू आहेत, ठीक आहे, त्या पीवायक्यू असे सर्व समावेशक या ठिकाणी घेणार आहे. ऑलरेडी आपण एमपीएससीच्या 2 विषयांचे, भूगोल आणि राज्यघटनेचे, एमपीएससी पूर्व गट क परीक्षेचे 2025 आणि 24चे पीवायक्यूचे लेक्चर्स या ठिकाणी आपण ऑलरेडी टाकलेले आहेत. पुन्हा एकदा तलाठीच्या अनुषंगाने मी या ठिकाणी ते टाकेल. ठीक आहे, आहेतच चॅनलवर, तुम्ही आताही बघू शकता. पण ज्यांना बघायचा कंटाळाच आहे, ठीक आहे, आता कुठं परत ते चॅनल ओपन करू, कुठं परत पाठीमागे जाऊ, कुठं परत बघत बसू. ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी परत एकदा नवीन थंबनेल टाकून मी या ठिकाणी तलाठीचं हेडिंग टाकून ते परत एकदा अपलोड करेल. ठीक आहे, आपले सिरीज वाईज 90 लेक्चर घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. तुम्ही लेक्चरला भरभरून प्रतिसाद दिलाय. तुम्हाला लेक्चर आवडतायत, आवडतील असेच लेक्चर मी घेतो. प्रॅक्टिकली जे आहे तेच आपण या ठिकाणी बोलणार आहे. स्पर्धा मित्र _2026 चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा. लाईक तर तुम्हाला तो आवडणारच आहे. ठीक आहे, मित्रांना शेअर करायचा, दररोज लेक्चर बघायचं. ठीक आहे, चलो स्ट्रॅटेजी, काय चूक काय बरोबर. एक दिवस मी जाता येता, चालता बोलता, सहज सर्व विचार करून, सर्वांगीण विचार करून, माझ्या 12-13 वर्षाच्या अनुभवाचा या ठिकाणी वापर करून मी काही गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत.
जे सतत विद्यार्थी चूक करतात आणि एकदा त्यांच्या मनामध्ये त्या सगळ्या घर करून बसल्या की त्या शेवटपर्यंत निघत नाहीत. ठीक आहे, चलो या ठिकाणी काय चूक काय बरोबर, काय करावं काय करू नये ह्याच्यासाठी पहिला पॉइंट या ठिकाणी मी टाकलेला आहे, आपला फॉर्म आपणच भरावा. आपला फॉर्म आपणच भरावा. बघा माझ्या पुढे 3-4 केसेस आले. ठीक आहे, ह्या फक्त मागच्या वर्षीच्या सांगतोय. ठीक आहे, एक विद्यार्थिनी होती. ठीक आहे, सर फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे, सर्वांचे हॉल तिकीट आले पण माझं हॉल तिकीट आलंच नाही. ठीक आहे, म्हटलं फॉर्म भरलेलं कुठे आहे, काय पावती वगैरे काय आहे का तुझ्याकडं? नाही, माझ्या एक भाऊ होता पुण्याचा, त्याला मी सांगितलं होतं फॉर्म भर, त्यांनी तिथं फॉर्म भरलाय. बरं, त्याच्याकडून काही पावती वगैरे तर नाही, त्याच्याकडून सुद्धा कुठलीही पावती नाही. मग हॉल तिकीट नाही. तो फॉर्म भरला गेलाय का फॉर्म भरला गेला नाही आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, दुसरी एक विद्यार्थिनीचीच केस होती. सर फॉर्म भरलाय, ठीक आहे, सर्वांचे हॉल तिकीट आलेत, माझं पण हॉल तिकीट आलंय, पण या ठिकाणी सर फिमेल दिसत नाही, या ठिकाणी मेल टाकलेलं आहे. मी कसं काय करू आता? आता काहीच करू शकत नाही. आता ओपन मध्ये तुमचा रिझल्ट लागणार, ओपन मेल मध्ये त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट लागणार, तुमच्या नॉन क्रिमिनलचा त्या ठिकाणी काहीच फायदा झालेला नाही. ठीक आहे, त्यानंतर एका विद्यार्थ्याची केस आली. ठीक आहे, सर फॉर्म भरला होता पण आता माझ्याकडे हॉल तिकीट वगैरे असं काहीच नाही, रिझल्ट लागलाय, सरळ सेवेचा होता, रिझल्ट लागलाय, त्याच्यामध्ये फक्त नंबर दिलेत आणि त्याच्यामध्ये जी नावं दिलेत माझ्या नावाचे सेम आडनाव, वडिलांचं नाव असे सेम नावाचे 3 विद्यार्थी आहेत. मला लक्षात येईना माझा रिझल्ट आलाय का नाही आला, मला मार्क किती आहेत. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी कुणावरही अवलंबून न राहता ज्यावेळी आपण आपला फॉर्म भरायचा असेल, नेट कॅफेमध्ये भरायचा असेल, त्या ठिकाणी नेट कॅफेवाला जे काही असतील फॉर्म भरणारे आपले त्यांच्या सोबत बसा, आपले फॉर्म, आपले मार्क, आपले सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित टाकलेत का चेक करून घ्या. फॉर्मची प्रिंटआउट त्यांच्याकडून घ्या, पैसे भरलेली पेमेंट स्लिप घ्या आणि सर्व गोष्टी एका फाईलमध्ये फायलिंग करून ठेवा. प्रत्येक गोष्ट महत्वाची. एक्झाम संपेपर्यंत मग अचानक एक्झामच्या वेळी हॉल तिकीट काढताना सर मला पासवर्ड आठवत नाही, तो नेट कॅफे मला म्हणतो आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे पासवर्ड आणि युजर आयडी सेव्ह करून ठेवतो. कशाला सेव्ह करून ठेवतो? मला माझा फॉर्म भरलाय, माझा युजर आयडी आणि पासवर्ड माझ्या फॉर्मच्या खाली या ठिकाणी टाकून दे, एक प्रिंट दे. आपला डेटा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. एक सिंगल चूक, छोटीशी चूक आपली या ठिकाणी आपल्या आयुष्याचे अतिशय महत्वाचे, अतिशय हुंबाडीचे 2 वर्ष वाया घालण्याला पुरेशी असते. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, काय करायचं नाही, आपला फॉर्म भरण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. सर मी तुझा फॉर्म भरता भरता माझ्या मित्राला दिलाय, तुझा फॉर्म भरता भरता माझा पण भरून ये रे, नाहीतर मला त्या कम्प्युटर मधलं काय जमत नाही, ज्याला जमतंय त्याला मी सगळं डॉक्युमेंट फोटो काढून पाठवतो, तू फॉर्म भर रे. ठीक आहे, अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत. आपला फॉर्म आपण भरायचा, भले दुसऱ्यांना भरायला दिला तर आपला फॉर्म पूर्ण भरेपर्यंत त्या ठिकाणी आपण थांबायचं. पहिली गोष्ट, पहिली चूक ही करायची नाही. ठीक आहे, दुसरं काय करायचं, आता फॉर्म भरून आलाय, ऍडवर्ट जाहिरात येऊन सुद्धा 3-4 दिवस झालेत, अजून 8 दिवस, ह्याचा उत्साहच कमी होईना. तलाठी फॉर्म भरला, तलाठी फॉर्म भरला, तलाठी फॉर्म भरला, तलाठी फॉर्म भरला, गाव गोंधळ केलेला आहे. जागा वाढणार आहेत म्हणे, कोणतरी एक जण येऊन मग त्याच्या उत्साहाचा फायदा घेऊन त्याला सांगतो, अरे किती जागा आहेत? 1539, 1200 जागा वाढवणार आहे. काल आज तक वर बातमी ऐकली, काल ह्या चॅनलवर बातमी ऐकली, काल त्या सोशल मीडियावर बातमी ऐकली. ठीक आहे, मजा घ्यायची म्हणून काही जण या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतात. जागा वाढतील का? यस, वाढतील सुद्धा आणि नाही सुद्धा, मला माहिती नाही. ज्यावेळी वाढतील त्यावेळी अख्ख्या महाराष्ट्राला फायदा होईल, तसा मलाही फायदा होईल. नाही वाढल्या, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी मी तयारी करतोच आहे आणि मी करत राहणार आहे. ठीक आहे, चर्चा फार जास्त करायची नाही. जागा वाढतील का? रोज चहा त्या ठिकाणी चहा पीत 1.5-1.5, 2-2 तास बसायचं आणि आता जागा वाढणार आहेत, 1539 आहेत, अजून 2000 जागा आहेत. ह्या वर्षी काय आपला नंबर फिक्स आहे, गुलाला आपलाच आहे. जे पाहिजे ते करा. ठीक आहे, जागा वाढतील का? जे आपल्या हातात नाही ते आपल्या हातात नाही. ठीक आहे, त्या गोष्टीवर लक्ष, विनाकारण वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही, कितीही चर्चा करण्यात काही अर्थ नाही. 4-4, 5-5 वर्ष अभ्यास झालेले विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थी आणि 2 वर्ष 1 वर्ष अभ्यास झालेला विद्यार्थी, या तिन्ही विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड फरक आहे. कुणाला जास्त अभ्यासाची गरज असते, कुणाला कमी अभ्यासाची गरज असते, कुणाला नोकरीची नितांत आवश्यकता असते,
कुणाला नोकरीची फार काही आवश्यकता नसते. सहज जाता जाता परीक्षा देऊ म्हणून तो बसलेला असतो. कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये वेळ घालवायचा, कोणती संगत ठेवायची, हे या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. स्पर्धेवर लक्ष द्या, स्पर्धेवर लक्ष द्या. प्रचंड स्पर्धा महाराष्ट्रामध्ये आहे. विनाकारण जागा वाढतील का कमी होतील का या गोष्टींवर चर्चा करू नका. तिसरा पॉइंट या ठिकाणी मी लिहिलाय, आमिषाला किंवा अफवांना बळी पडू नका. सध्या हे सांगणं गरजेचं आहे. सांगावं की नाही सोशल मीडियावर, पण सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, सर तलाठी भरती ही अशीच होती. मागचा एक मित्र लागला, एवढे एवढे दिले, तो मित्र लागला, तेवढे तेवढे दिले, अजून कोणतर म्हणतंय एक जण लावून देतोय. ठीक आहे. तर एक माझी गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, पूर्ण लक्षात ठेवा. MPSC आयोगावर 100% विश्वास ठेवा. स्वतःच्या अभ्यासावर 100% विश्वास ठेवा. कोण काय म्हणतंय, कोण कुणाला भेटायला जाते, कोणत्याही अफवावर, कोणत्याही आमिषाला बळी पडायचं नाही. प्रामाणिकपणे परीक्षा द्यायची आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी तुम्ही परीक्षा दिली, तुमचा स्कोर चांगला आला तर तुम्हाला या कुठल्याही गोष्टींची आवश्यकता असणार नाही आणि अशा कुठल्याही गोष्टी या परीक्षेमध्ये होणार नाहीत. आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मेंदूमध्ये, बॅकग्राऊंडमध्ये हे फिक्स करून ठेवा आणि अशा कोणत्याही व्यक्तीपासून, अफवापासून दूर राहा. हा तिसरा पॉइंट आहे. सगळ्यात महत्वाचं, थ्रू आउट परीक्षा देईपर्यंत ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे, पुस्तकांवर खर्च किती आणि कधी. मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा बोललो होतो, मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी बोललोय. ठीक आहे. भरती आली, परीक्षा आली, नवीन उत्साह संचारला, घरून 5,000 रुपये घेतले आणि जाऊन दुकानामधून एवढे मोठे पुस्तकं घेऊन आला. का तर लायब्ररीमध्ये बघितलंय, लायब्ररीमध्ये असा बसला होता खुर्चीवर आणि शेजारी या ठिकाणी उजव्या हाताला एक जण बसला होता. त्याच्या टेबलवर 5, 6, 7 पुस्तकं अशी ठेवलेली होती आणि एक पुस्तक घेऊन छोटस तो वाचत होता. ते अट्रॅक्शन निर्माण झाले. आपल्याही टेबलवर तशी 7, 8, 10 पुस्तकं अशी असावी आणि आपण असं वाचत बसावं. वाचण्यात मन लागत नाही हे तुला पण माहिती, पण स्पर्धा परीक्षा करणारा असाच दिसला पाहिजे आणि असाच असतो असं तुझ्या डोक्यात कोणीतरी टाकलेले. तो जो वाचत होता त्याची पुस्तकं घाण झाली होती, त्याची पुस्तकं फाटली होती, त्याच्या पुस्तकाला मेहनतीचा रंग आला होता. मी कोणत्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय? मी त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलत नाही ज्या विद्यार्थ्यांजवळ 5,000 इझिली अवेलेबल होतात. मी त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय ज्याचा वडील रोजानी जातो आणि दिवशी 700 रुपये हजेरीवर काम करतो. मी त्या विद्यार्थिनीबद्दल बोलतोय ज्याच्या वडिलांनी, जिच्या वडिलांनी मेहनत करून करून एक एक पायी जमून जमून लग्नासाठी पैसे खर्च करून जमा करून ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या पुस्तकाला आपण जर 5,000 रुपये खर्च करत असू. आपण गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतो. आपल्याला एवढे 3-3, 4-4, 5-5 हजार रुपयाची पुस्तकं घेण्याची सध्या काहीच आवश्यकता नाही. जे आहे ते समजून घ्या, सिलेबस समजून घ्या. एखादं तोपर्यंत मित्राचं पुस्तक उधार आणलं वाचायला तरी काय हरकत नाही. तुम्हाला कुणी सांगितलं नाही की अशाने परीक्षा पास होत नाही. लक्षात येते? गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकांवर एवढा खर्च करायचा नाही, काहीच आवश्यकता नाही. तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा तुमच्या पुस्तकांमध्ये जे काही तुमच्याकडे अवेलेबल पुस्तकं आहेत ती सर्व पुस्तकं तुम्हाला अवेलेबल होतील. मी सांगितलं तुम्हाला सर्व स्टेट बोर्ड 5वी ते 12वी पर्यंतचे, सर्व 5वी ते 12वी पर्यंतचे स्टेट बोर्ड e-बालभारती.books या पुस्तकामध्ये तुम्हाला, या वेबसाईटवर तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहेत. मोबाईलवर डाउनलोड करा. तुमच्या गल्लीमध्ये 5वी ते 10वी पर्यंतची शिकणारी मुलं आहेत, 2-2 पुस्तकं रोज त्यांची आणून स्वतः बसून नोट्स तयार करा. रात्रीचा दिवस करून ते पुस्तक वाचून काढा. एक दिवसामध्ये 1 किंवा 2 पुस्तकं वाचून काढा शालेय. आता तेवढी तुमची कुवत वाढलेली आहे. जाऊन मार्केटमधून 4,000 रुपयाची पुस्तकं आणायची काहीच आवश्यकता नाही. टप्प्याटप्प्याने आणा, टप्प्याटप्प्याने ती पुस्तकं आणा. 2 पुस्तकं आणा, दोघात तिघात मिळून 3 पुस्तकं आणा. दररोज एक्सचेंज करा वाचताना. लक्षात येते? विनाकारण या ठिकाणी शो ऑफ करण्याची आवश्यकता नाही. शो ऑफ करणाऱ्याचा रिझल्ट येणार नाही. हे स्पष्ट आहे. तुम्ही जेवढं तुमच्या सोबत आणि या परीक्षेसोबत प्रामाणिक राहाल तेवढंच तुमची रिझल्ट येण्याची शक्यता जास्त आहे.
प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. 5वा पॉईंट या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, उत्साहाचे वेळापत्रक आणि प्लॅनिंग. मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, उत्साह आपल्याला थांबतच नाहीये. आपल्याला त्या परीक्षेचं ह्या फॉर्म कशाला भरलाय आपण एवढ्या महाराष्ट्रामधून, एवढ्या स्पर्धेमधून नोकरी मिळवण्यासाठी, माझी परिस्थिती सुधारण्यासाठी, माझं आतापर्यंत खानदानामध्ये जी माझी या ठिकाणी पडझड झालेली आहे ती पडझड भरून काढण्यासाठी मी हा फॉर्म भरलेला आहे. हा फॉर्म मी परीक्षा देण्यासाठी नाही भरलेला आहे, हा फॉर्म मी पास होण्यासाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी भरलेला आहे. इथं 80 मार्क पडले म्हणजे मला फार मार्क पडले, काय झालं नोकरी नाही लागली तर 80 मार्क पडले, 82 मार्क पडलेले, काहीच फायदा नाही. यू आर इन और यू आर आउट, यू आर सिलेक्टेड और यू आर नॉट सिलेक्टेड, एवढंच महत्वाचं आहे. तुला नोकरी लागली का, नोकरी लागली का, मग या मार्कांचा काहीही उपयोग नाही. लक्षात घ्या, विनाकारण उत्साहामध्ये राहू नका, जाग्यावर या. आपण ज्या परीक्षेचा फॉर्म भरलाय त्या परीक्षेला समजून घ्या, वेळेचं नियोजन करा. दिवसभरामध्ये मला किती अभ्यास करायचा आहे, मला किती तास अभ्यास करायचा आहे. मग लगेच एखादा येतो, सर मी या ठिकाणी 10 तास झोपतो, माझ्याकडे 14 तास शिल्लक आहे, आता 14 तासाचं मला नियोजन सांगा. काय नियोजन सांगायचं 14 तासाचं? 14 तास आहेत ना, 14 तास अभ्यास कर, 14 तास अभ्यास कर. 24 तासामधून तू त्या प्लॅनिंग मध्ये काय लिहिणार आहे? 11 ते 12 जेवण, बरोबर, 11 ते 12 जेवण, दुपारी 2 ते 4 झोप. ठीक आहे, तुझ्या वेळेमधून तू ह्या अभ्यासाचा वेळ वेगळा काढतोय. ठीक आहे, असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. सगळा वेळ अभ्यासाचा आहे, 24 तास अभ्यासाचे. 24 तासामध्ये झोपेचा आणि जेवणाचा आणि इतर महत्वाच्या गोष्टींसाठी वेळ बाजूला काढा, अभ्यासाला वेळ बाजूला काढू नका. नेहमी नियोजन करताना चुकीचं नियोजन करता तुम्ही, नेहमी नियोजन करताना उलट नियोजन करता. नियोजन करताना काय करायचं, सर सकाळी 5 ते 7 अभ्यास आणि 7 ते 8 नाश्ता. अरे नाही, सकाळी 5 वाजल्यापासून अभ्यास आहे, त्याच्यामध्ये 15 मिनिटं नाश्त्यासाठी वेगळी काढा, अभ्यासासाठी वेगळी काढू नको. नाश्त्यासाठी 15 मिनिटं वेगळी काढ. अभ्यास हा 24 तासाचा चालू आहे तुझा. तू उठला की अभ्यास कर, झोपला की अभ्यास बंद. मग मध्ये मध्ये फक्त नाश्त्याला जा, जेवण कर आणि बाकी काय असेल ते चहा वगैरे पी, बाकी आंघोळ बिंगोळ जे काय असेल ते. तू अभ्यासाला वेगळा वेळ काढू नको. फक्त हे ठरव की तुला वाचायचं काय, त्याचं नियोजन कर. ठीक आहे, वाचायचं काय त्याचं नियोजन करा, त्याला प्लॅनिंग आहे. आणि उत्साहामध्ये 24 तासामध्ये 15 तासाचं प्लॅनिंग करायचं आणि दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत झोपायचं. ठीक आहे, मग नकाच करू ना नियोजन, प्लॅनिंग करू नका. वेळापत्रकासाठी उगाच 2 रुपयाचा कागद कशाला खर्च करायचा. ठीक आहे, असं होत नाही, असं होत नाही आणि असं होणारही नाही. ठीक आहे, उत्साहाने नियोजन करू नका. ठीक आहे, प्लॅनिंग करू नका. काय प्लॅनिंग करायचंय? दिवसभर मला अभ्यासाला बसायचं. ठीक आहे, फक्त एवढं ठरव, सकाळी काय वाचणार, संध्याकाळी काय वाचणार, रात्री काय वाचणार, झोपेपर्यंत काय वाचणार. ठीक आहे, हे ठरव. अभ्यास किती दिवसामध्ये कंप्लीट करणार हे ठरव. पहिली रिव्हिजन कधी सुरू व्हायला पाहिजे हे ठरव. आयोगाच्या प्रश्नपत्रिका कधीपर्यंत कंप्लीट करायच्या, कोणत्या दिवसापर्यंत हे ठरव. सराव पेपर्स कधीपासून सोडवायला सुरुवात करायची. लक्षात येते का? उगा ते 5 ते 7, 7 ते 8, 8 ते 9 असं काहीतरी भरून काढू नका 24 तासाचं. त्याला प्लॅनिंग म्हणत नाही, त्याला उत्साहाचं प्लॅनिंग म्हणलेलं आहे मी, त्याचा काहीही उपयोग नाही. ठीक आहे, 6वा पॉईंट या ठिकाणी मी म्हणलेलं आहे, दिवसभर चाय पे चर्चा, दिवसभर चर्चा करायची. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी अभ्यासाची बैठक बसणं हे सर्वात जास्त महत्वाचं असतं. म्हणजे काय? म्हणजे तू एका जागी 3 तास बसतच नाही, तू एका जागी 3 तास बसतच नाही, मग तुझा अभ्यास कसा व्हायचा? पहिलं आपल्याला एका जागी 3 तास बसणं शिकलं पाहिजे, याला म्हणायचं बैठक. असे 3-3 तासाच्या 3 किंवा 4 बैठका दिवसातून झाल्या पाहिजे. ठीक आहे, सुरुवातीला जड जाईल, सुरुवातीला 1 तास बसा, 5-10 मिनिटं फिरून या, परत 1 तास बसा, 1.5 तास बसा, परत 5-10 मिनिटं फिरून या, 3 तास झाल्यानंतर अर्धा तास गॅप घ्या, परत बसा 1.5-2 तास. ठीक आहे, ही बैठक वाढवा. आधी बैठक बसते, ठीक आहे, मग सुरुवातीला हलकं फुलकं वाचाल, कॉन्सन्ट्रेशन लागणार नाही. ठीक आहे, हळूहळू
कॉन्सन्ट्रेशन विथ कॉन्सन्ट्रेशन ही बैठक तुमची 3 तासांची बसली पाहिजे. 2.5 ते 3 तासांची ही बैठक असली पाहिजे. अशा 3 ते 4 बैठका दिवसातून असल्या पाहिजेत. त्यावेळी या ठिकाणी आपली अभ्यासाची बैठक बसली किंवा आपण अभ्यास करतोय असं म्हणायला हरकत नाही. फक्त चर्चा करायची. किती वाजता आला लायब्ररीत? एखादा मुद्दाम दिवसभर बोंबलत हिंडतो आणि संध्याकाळी 11 वाजता लायब्ररीत बंद करायचं, त्यांनी दरवाजा वाजवला तरी थांब थोडं वाचायचं राहील. दिवसभर काही वाचलेलं नसते. चहाला गेला की 1.5 तास बसतो गाडीच्या शिटावर कोणाच्या तरी. लक्षात येतंय का? असं नाही होत. असं होणार नाही. स्ट्रिक्टली माझ्या गोष्टी समजून घ्या. स्ट्रिक्टली माझ्या गोष्टी समजून घ्या. विनाकारण मला तलाठी व्हायचंय, मला ह्या व्हायचंय, माझा गुलाल आणि तुझा गुलाल, ह्या गोष्टींमुळे काहीही होणार नाही. मी व्हिडिओमध्ये सुद्धा तेवढंच रोखठोक बोलतोय जेवढं मी समोर बोलतोय. लक्षात येते? विनाकारण लायब्ररीमध्ये किती वाजता आला आणि लायब्ररीतून किती वाजता चालला, लायब्ररीत बसून अभ्यास करतोय का घरात बसून अभ्यास करतोय? घरात अभ्यास होतच नाही, मग लायब्ररीतच यायला पाहिजे. झाडावर बसून अभ्यास कर, तुझा झाडावर बसून सुद्धा अभ्यास होतो. तुला लायब्ररीत बसूनच अभ्यास व्हायला पाहिजे असं काही नाही. आपल्या घरातला कुठलाही कोपरा आपल्या अभ्यासासाठी सफिशियंट आहे. परिस्थिती असेल तर अवश्य लायब्ररीत जा, एसी लायब्ररीमध्ये जा. परिस्थिती असेल तर काही हरकत नाही. पण अभ्यास हितच होतो ही मात्र मनातून काढून टाका. केला तर अभ्यास कुठेही होतो. केला तर अभ्यास कुठेही होतो. अभ्यास करण्याची सुरुवात करणं आवश्यक आहे. पुढचा पॉइंट या ठिकाणी मी काय लिहिलाय? अभ्यासक्रम व अभ्यास यामध्ये तारतम्य ठेवणं फार महत्वाचं आहे. जर पुस्तकं आणली, फॉर्म भरला, काय वाचू? काय वाचू? अभ्यासक्रम पाहिलाय का? अभ्यासक्रम पाठ केलाय का? इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये काय पॉइंट दिलेले आहेत वाचले का? मग इतिहासाचा अभ्यासक्रम बाजूला ठेव. इतिहासाचं पुस्तक उघड, इतिहासाची अनुक्रमणिका बघ. अनुक्रमणिकशी अभ्यासक्रम जुळतोय का? अनुक्रमणिकेनुसार ते पानं पलटून इतिहासाचं पुस्तक पूर्ण पानं पलटून 1 तास चाळ. त्या पुस्तकामध्ये काय सगळे पॉइंट आलेत का? त्याच्यापूर्वी तुम्ही जुने पेपर PYQ वगैरे बघितले असणार आहेत. काही गोष्टी एका ठिकाणी थांब, एखाद्या पानावर त्या गोष्टीमध्ये बघ ते दिलंय का? एखादा प्रश्न सापडतोय का आपण वाचलेला? PYQ एखादा आपल्याला आठवतोय का? बरं, हे पुस्तक या अभ्यासक्रमाशी सुसंगत वाटतंय का? नसेल तर एखाद्याला विचारू शकतो, अनुभवी विद्यार्थ्याला, अनुभवी व्यक्तीला. अभ्यासक्रम आणि अभ्यास याच्यामध्ये सुसंगतता, याच्यामध्ये तारतम्य असणं आवश्यक आहे. लक्षात येतंय का? ठीक आहे. मग त्या अभ्यासक्रमानुसार आधी अभ्यासक्रमामध्ये दिलंय तेवढं तरी वाचा, त्या पुस्तकामध्ये तेवढं तरी वाचा. मग ठरवा इतर काय वाचायचं. लगेच काय पहिल्या दिवशी 100 पैकी 99 मार्क पडणार नाहीत. बरं, त्या गोष्टीवर मी बोलणार आहे. असेल तुमच्या डोक्यात ना की सरळ सेवेला आम्हाला 100 पैकी 200 पैकी 198 पडले, बोलणार आहे त्या गोष्टीवर मी. आता MPSC आहे, ठीक आहे, त्या गोष्टीवर आपण एक व्हिडिओ स्वतंत्र बनवणार आहे. लक्षात येते काय तुमच्या डोक्यात आहे आणि काय रियालिटी असते. ठीक आहे, त्या गोष्टीवर आपण बोलणार आहे, येणार आहे. निगेटिव्ह मार्किंग काय आहे, काय कसं, काय किती भीती घ्यायची, किती सहजता आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. अभ्यासक्रम आणि अभ्यासामध्ये तारतम्य शेवटपर्यंत ठेवायचं. अभ्यासक्रमामधला एखादा पॉईंट म्हणजे तेवढाच पॉईंट नसतो. फक्त पर्जन्य दिलंय तर पर्जन्य दिलंय तर पर्जन्य कसं पडतंय, वाऱ्याचे प्रकार कोणते, हवामान कशा प्रकारचे, कोकणामध्ये कोणतं पर्जन्य, पठारावर कोणतं पर्जन्य, सह्याद्रीमध्ये कोणतं पर्जन्य, सह्याद्रीतल्या घाटमाथावर कोणतं पर्जन्य, पाऊस पहिल्यांदा केरळमध्ये येतो का महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर येतो, पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्याने जास्त पडतो का ईशान्य मान्सून वाऱ्याने जास्त पडतो, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पडतो तर कोणत्या ठिकाणी, कोणत्या जिल्ह्यामध्ये पडतो, नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पडतो तर कुठं पडतो, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, पर्जन्य दिन म्हणजे काय, पर्जन्य दिन कशाला म्हणायचं, सगळ्या कन्सेप्ट आहेत. पाऊस मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतं, हवामानासंबंधीचं मॉडेल कोणतं, बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त पर्जन्य म्हटलं की पर्जन्य असत नाही. मग त्या पुस्तकामध्ये त्याचे कोणते पॉईंट दिलेत एका दिवसात समजणार नाही, मलाही कळतंय. पण निदान जेवढं दिलंय तेवढं तरी बघणं आवश्यक आहे. काय दिलंय, मग पर्जन्यामध्ये एवढं येतंय का, बर ह्या पुस्तकामध्ये एवढं दिलंय, बर ओके. मग त्याच्यामध्ये काय कटछट करायची, काय वाचायचं, काय नाही हे ठरवून आपण पुढं. ठीक आहे, अभ्यासक्रम आणि अभ्यास याच्यामध्ये तारतम्य ठेवणं आवश्यक आहे. पुढचा त्यामध्ये मी म्हटलेले तारतम्य ठेवताना आपण मागील प्रश्नपत्रिकांचा आधार घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत
PYQ मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आणि शेवटपर्यंत सांगत राहील. ह्या ज्या मागच्या PYQ आहेत, MPSCचे गट क पूर्व परीक्षेचे जे प्रश्नपत्रिका आहेत, तसेच तलाठीचे सुद्धा काही पेपर्स जे आहेत ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असले पाहिजेत. हाच आपला मूळ आधार आहे. मोस्ट ऑथोराइज सोर्स इन द मार्केट आर प्रिव्हियस इयर्स पेपर्स. मी सुद्धा नाही. प्रिव्हियस इयर्स पेपर्स हेच तुमचं या ठिकाणी मूळ सोर्स असणार आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला पूर्ण या ठिकाणी त्याचा आधार घ्यायचा आहे. ठीक आहे. मग पुढचा पॉइंट या ठिकाणी मिळेल, 100% परावलंबित्व चुकीचे आहे. म्हणजे काय? आहे आमच्या गावातला एक जण, मग 4 वर्ष झालं तलाठीचा अभ्यास करतोय. त्याला लय माहिती. मग त्यांनी सांगितलं एवढं पुस्तक वाच, तू तलाठी होतो. त्याने काय सांगितलंय? एवढं पुस्तक वाच, तू तलाठी होतोय. कुणावरही इतकं अवलंबून राहू नका. फॉर्म तुम्ही भरलाय, परीक्षा तुम्ही देणार आहे, नोकरी तुम्हाला हवी आहे, परिस्थिती तुमची सुधारणार आहे. इतकं दुसऱ्यावर अवलंबून राहून कसं चालेल? आपल्या परीक्षेसाठी, आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? 10 जणाला विचारा. माझ्याही बोलण्यातून चालणी करून घ्या. मी सुद्धा 100% योग्य असेल असं मी म्हणत नाही. ठीक आहे. मग इतकं कुणावर अवलंबून राहू नका. हे पुस्तक वाच, तू तलाठी झालाच म्हणून समज, तू पूर्व परीक्षा पास झालाच म्हणून समज. ह्या प्रश्नपत्रिका सोडव, ह्यातलेच प्रश्न येणार आहेत. असलं परावलंबित्व काही कामाचं नाही. मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलंय की सामान्य विद्यार्थ्याला सामान्य ज्ञानाच्या जोरावर सोडवता येईल असा पेपर असेल आणि कोणत्याही फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना झुकतं माप देईल असा पेपर एमपीएससी काढत नाही. एमपीएससीचा पेपर अतिशय सर्वसमावेशक आणि पूर्णतः नवीन असा असतो. त्यामुळे सर्वांगीण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यालाच याच्यामध्ये यश मिळणार आहे. ठीक आहे. कुणी कुठलंही पुस्तक सांगितलं, बरीच पुस्तकं चांगलीही असतात, एखादा चांगल्या पद्धतीने आपल्याला रेफर करतो. ठीक आहे. ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पण असं डायरेक्टली 100% वाहून जाणं हे मात्र चुकीचं आहे. चाळून, तोलून, मोजून, मापून प्रत्येक गोष्ट करायची. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे, दुसऱ्याच्या नोट्स वापरायच्या. चूक का बरोबर? मग आमच्या गावातला एक जण तलाठी झालाय, त्याच्या नोट्स आहेत, तेवढ्या वाचायच्या, तलाठी झालाच म्हणून समज, पूर्व परीक्षा पास झालाच म्हणून समज. नाहीतर लायब्ररीत एक जण आहे, नोट्स काढतोय, हस्ताक्षर लय सुंदर आहे, दिसताना लय सुंदर दिसतात नोट्स, आपण त्याच्या नोट्स वापरू. ठीक आहे. बरं, काही नोट्स वाचा तुमच्या मित्रांच्या. ठीक आहे. असा तुमचा ग्रुप असावा जो प्रामाणिक असावा, अभ्यासू असावा. त्यांच्या नोट्समध्ये चूक नाही असं कोणी सांगितलंय? त्या चुकीच्या नोट्स तुम्ही वापरणार. ठीक आहे. वापरा. तुमच्या जवळच्या मित्रांच्या चांगल्या पद्धतीने काढलेल्या किंवा मार्केटमध्ये काही बुक स्वरूपामध्ये नोट्स आहेत, नक्की वापरा. काही क्लासेसच्या नोट्स आहेत, नक्की वापरा. पण नोट्स वापरताना तुमचाही अभ्यास तेवढा ताकदीचा हवा. कुठं चुकलंय, कुठं नाही, हे हळूहळू पहिल्या रिव्हिजन मध्ये नाही, दुसऱ्या तिसऱ्या रिव्हिजन मध्ये तरी तुम्हाला त्या ठिकाणी शोधता आलं पाहिजे. नोट्स वापरण्यासोबत दुसऱ्या बाजूला तुमच्या अभ्यासाशी सुद्धा त्याला मॅच करून घ्या. ज्यावेळी तुम्ही वाचता त्यावेळी ते समजून घ्या, शोधून घ्या. 2-4 जणांचा ग्रुप आहे, त्यांना वाचा, त्यांना त्यातली चूक समजेल. तुम्हाला नाही समजली तरी तिसऱ्याला समजेल, दुसऱ्याला समजेल. ठीक आहे. चुकीचं वाचू नका. ठीक आहे. आणि मोस्ट प्रोबेबली जास्तीत जास्त काय करा तर बेसिक पुस्तकाच्या किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नोट्स काढायच्या सुरुवात करा. ठीक आहे. नोट्स काढण्यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये बोलू. पण मी काय म्हणतो, एक 10 रुपयाची फाईल आणली, एक 100 कागद कोरी विकत आणली. दररोज आपण जे वाचतोय ते वाचता वाचता महत्वाचं त्या कोरा कागदावर लिहिलं आणि तारीख टाकून त्या फाईलमध्ये ठेवत गेला. महिनाभर असं करत गेला. 2-2 दिवसाला ती कागद काढून वाचत गेला. परत त्याच्यामध्ये महत्वाचं नाही ते कट करत गेला. काय महत्वाचं आहे, परत त्याच्यामध्ये एक कागद ऍड करत गेला. तुमच्या स्वतःच्या पण नोट्स तयार होतील ना. परत एक पुस्तक झालं, दुसऱ्या पुस्तकातलं काहीतरी वाचलं, परत त्याच्यामध्ये ऍड करत गेला. आणि ह्या काढलेली कागद जे आहेत, त्या काढलेल्या नोट्स ज्या आहेत, नोट्स म्हणजे फार काही डिटेलमध्ये लिहायचे असं काही नाही. बरोबर. डिटेलमध्ये लिहायचे असं काही नाही. मी कसं लिहिल नोट्स? मला आरवली पर्वताच्या नोट्स लिहायच्यात. ठीक आहे. मी म्हणेल आरवली पर्वत सर्वात त्या ठिकाणी वली पर्वत आहे.
सर्वात प्राचीन पर्वत आहे, बरोबर, राजस्थानमध्ये आहे, नैऋत्य ईशान्य दिशेत आहे, पाऊस पडत नाही, ठीक आहे, त्याच्यातून पुष्कर दरीतून लुनी नदी वाहते. बस झालं. मला जेवढं महत्वाचं, आकार डमरू सारखा आहे, ठीक आहे, मला जेवढं महत्वाचं वाटतंय मी राजस्थान मधलं माउंट आबू थंड हवेचं ठिकाण आहे, एवढं लिहिल का मी, माउंट आबू लिहिल थंड हवेचं ठिकाण, पुष्कर दरी लुनी नदीचा उगम, लुनी नदी पश्चिम वाहिनी, पॉइंट पॉइंट लिहिल, संपल्या माझ्या नोट्स. असं काही पूर्ण वाक्यात मला लिहायची आवश्यकता नाही, ठीक आहे. दुसऱ्याच्या नोट्स वापरू शकता, पण त्या नोट्स ह्या प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने काढलेल्या असाव्या, चुका कमी असाव्या, ठीक आहे. विनाकारण इतरांना त्या नोट्समध्ये जास्त चुका आहेत आणि तुम्ही त्याच्यावर पूर्ण अवलंबून आहे, तुमचा वेळ वाया जाईल आणि तुमच्या एक्झाममध्ये प्रॉब्लेम होईल, ठीक आहे. या ठिकाणी मग स्ट्रॅटेजी कशी ठेवायची किंवा कशा पद्धतीने अभ्यास ठेवायचा, एक शेवटचा पॉईंट या ठिकाणी मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा जुने 2-3 पेपर जे आहेत ते जुने 2-3 पेपर चाळून घ्या. सर अजून अभ्यासच सुरू केला नाही, मग पेपर वाचायचे का? यस, वाचून घे, बघून घे, प्रश्न कसे येतात ते तरी बघून घे. परीक्षा द्यायची का नाही हे तरी तुझ्या मनात मध्ये फिक्स होईल, मनाची तरी तयारी होईल. अवघड वाटले तर ठीक आहे, अवघड आहे तरी मला परीक्षा द्यायची, पास व्हायचंय म्हणून अभ्यासाला जाशील. सोपं वाटलं तर अजून कॉन्फिडन्स वाढेल, अजून जास्त अभ्यास करशील. एकदा बघून घ्या मागच्या 2-3 वर्षाच्या गटकच्या पूर्व परीक्षेचे पेपर, नजरेखालून घालून घ्या, काय हरकत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात करताना ते पेपर मधून मधून परत चाळत जा, अभ्यासामधलं काय आलंय काय नाही, ठीक आहे. मग ते पेपर 2-2, 3-3, 4-4, 5-5 वेळा वाचून काढा. त्याच्यानंतर सराव पेपर जे चांगले तुम्हाला वाटत असतील, जे चांगले आहेत, ठीक आहे, त्या ठिकाणी ते सोडवू शकताय मध्ये मध्ये, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करणं आवश्यक आहे, ठीक आहे. या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये काय चूक आणि काय बरोबर ह्याच्या संबंधी या ठिकाणी मी डिस्कस केलेलं आहे. हे जे गोष्टी आहेत ह्या गोष्टी कायम मनात ठेवा, शेवटपर्यंत आपल्याला या गोष्टी कामाला येणार आहेत, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आता एमपीसीचे जे गट क च्या पूर्व परीक्षेचे मी काही प्रश्न टाकलेले आहेत, ठीक आहे. आता हळूहळू पुढच्या एक लेक्चरमध्ये आपण एक सराव प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायला सुरुवात करणार आहे. पण तत्पूर्वी एक लेक्चर अजून ह्याच्यानंतरचं जे लेक्चर आहे मी संपूर्ण सिलेबस वाईज कोणती पुस्तकं वाचावी आणि पुस्तकं कशी वाचावी याच्यावर घेणार आहे, ठीक आहे. तर उद्याचं लेक्चर आपलं काय असेल, पुस्तकं कशी वाचावी आणि का वाचावी, कोणती वाचावी, ठीक आहे. ह्या संबंधी पेपर वाचावे का, पुस्तकं वाचावी का, स्टेट बोर्ड कशी वाचावी, का वाचावी, ह्याच्या संबंधी एक लेक्चर आपण अजून घेणार आहे. त्याच्यानंतर आपली प्रश्नपत्रिकांची सिरीज या ठिकाणी चालू होणार आहे. प्रश्नपत्रिका म्हणजे फक्त प्रश्नपत्रिकाच असणार नाहीत, विषयाचे भरपूर महत्वाचे पॉइंट्स किंवा शेवटी महामॅरेथॉन लेक्चर्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू करणार आहे, ठीक आहे. लक्षात आलं. आजचं लेक्चर एकदम साध्या सोप्या गोष्टी, तुम्ही चुकू नये एवढाच आत्मिक उद्देश आहे, दुसरा काही उद्देश नाही. तुम्हाला कोणी फसवू नये, तुम्ही चुकू नये, तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करावा आणि तुमचं सिलेक्शन व्हावं आणि मला फक्त एक मेसेज टाकावा त्या ठिकाणी की सर माझं सिलेक्शन झालं, बस याच्यामध्येच आनंद आहे. थँक्यू, धन्यवाद.